राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या कुरिअर बिरिअरचं काही खरं नाही तुम्हाला सांगतो. पुणे मुंबईची पार्सल, नाशिकची पार्सल लगेच मिळाली. 19 पार्सल माघारी आल्यात. म्हणजे समजा बीड असन, उस्मानाबाद असन, आपलं धाराशिव असेल, ह्या ठिकाणी काय होतंय, माणूस राहिला एखाद्या पत्ता पार जिल्ह्याच्या ठिकाणी पार्सल येऊन तिथून फोन केलं 50 किलोमीटर माणसांनी कसं जायचं. पार्सल 19 माघारी आल्यात. आता ही पोस्टाने डायरेक्ट घरपोच असे सब्र का फल मिठा होता है, थोडी कळ काढा. आता आपण आपल्या रंगारंग स्टोरीकडे जाऊ. आजचा विषय थोडा वेगळा आहे. फक्त जाणून एवढंच घ्यायचंय हा शॉट कशामुळे झाला, हा ही हत्या कशामुळे झाली एवढं कळलं तरी लय डोक्यावर पाणी गेलं. आंध्र प्रदेशमध्ये गुंटूर आणि चिलूर नावाचं तालुका आहे. आता विषय कसा आहे बघा. ते आंध्र बिंद्र ही जी राज्य आहेत बाहेरची, ह्यांना स्वतःच्या संस्कृतीविषयी, स्वतःच्या नटनाट्याविषयी, म्हणजे त्यांच्या नेत्यांच्या विषयी आतोनात प्रेम असतं. इतकं भयंकर की म्हणजे स्वतःच्या जीवापेक्षा जास्त प्रेम करतात. हा म्हणजे तिकडेचा जर एखादा, आता पाठीमागे एक मुख्यमंत्री त्यांचा लय चांगला होता, तो आपल्या हेलिकॉप्टर अपघातात गेला बा. तर तो इतका चांगला मुख्यमंत्री गेला म्हणून 5-7 जणांनी आत्महत्या केल्या बरं का. तिकडचं सांगतोय तुम्हाला. आणि बरोबर उलटी परिस्थिती आपली महाराष्ट्राची. हा, आपल्याकडे एखादा नेता लय मोठा आहे म्हणून लोक आत्महत्या करतात. काय लय अवघड आहे बाबा असंही. जाऊ द्या, मारू द्या. तुम्हाला ही स्टोरी मधून एवढं कळून घ्यायचंय की विषय कसा आहे. शिवराज राजू नावाचा माणूस आहे, गरीब. आणि तिकडे शक्यतो गरिबी जास्त, लुंग्यावाले नसतात का तिकडे, त्यांचा पेहराव वेगळा असतो. माणूस गरीब, वयात आला, मला लग्न केलं पाहिजे, पण नोकरी असल्याशिवाय छोकरी कोण देत नाही, नोकरी धरू भाऊ आपण. मग त्यांनी एका कंपनीमध्ये नोकरी पकडली. त्याला 400 रुपये हजेरी, म्हणजे समजा 1200 रुपये, आपलं 12,000 रुपये महिना धरून चाला. त्या सुट्ट्यान बिट्ट्यानं आमकडे 1-2 खाडी तर कशी बी होत्यात तुम्हाला माहिती. 10-11 हजार रुपये हातात मिळायचं बा. पण ती तेवढ्यात आपलं सांबर आणि भात खाऊन खुश होता. पण काही का नोकरी आहे म्हणून त्याला एक मुलगी तिकडं चालून आली नातेवाईकातली. तिचं नाव माधुरी. आता माधुरी आली, पोरगी अशी छान, काळी कुळकुळीत मस्त. तिकडे थोडा वर्ण थोडा तसाच असतो, म्हणजे हवामान क्लायमॅक्स तसं असतं. छान मुलगी आली. म्हणलं आता आपलं तारारिरी करायला हरकत नाही. म्हणलं मला पसंत आहे. ती म्हणली मला पसंत आहे. म्हणले मुलगी काय करते? फार चांगला व्यवसाय. म्हणजे काय करते? थिएटरच्या बाहेर तिकीट विकते. बघा आता ही असला कुठं ना, ह्याला म्हणतात गंजराडा. म्हणजे आता तिकीट विक्री मला चित्रपट, त्यातली ब्लॅकने तिकीट विकायचं. मग ती एखाद्या पोलिसाला, ती काय पोलीस तुम्हाला माहिती आहे तसं खाऊन देत नाहीत. त्यांचा धर्मच आहे बा त्याला काय खाण्याचा. त्याचं 4 रुपये द्यायचं, याला काय राहायचं. श्रीमंताची गाडी आली की दुप्पट रेटने तिकीट विकायचं. ही तिकीट विक्री आता ती प्रकार आताच्या ऑनलाईनच्या जमान्यात बराचसा बंद झालेला आहे. पण ती तिकीट विक्री करायची. म्हणला काय हरकत नाही. झालं, तारारेरी झालं. आता हे लग्न झाले 2007ला. आता घटनेची सुरुवात कशी होती. 7ला लग्न झालं. मग तिकीट विक्रीचा व्यवसाय करणारी मुलगी म्हणल्यावर तिची नजर उघडी. हा प्रकार तुम्हाला माहिती आहे का नाही, कुणाला माहिती. म्हणजे एखाद्या, आता मुलींचं पालन पोषण कसं होतं घरात तुम्हाला सांगतो, की मुलगा कुठं बी होणारून आलं ना, 8 वाजता आलं 9 वाजता, ते त्याला काय म्हणत नाही. पोरीने कुठं जायचं नाही. आई काय म्हणते, वडील काय म्हणतात. आई म्हणते पोरीची जाते, आपली जाखून लपून राहावा, व्यवस्थित राहावा. ते योग्य बी समजा. कारण जग दुनिया चांगली नाही, काय होतंय. त्या पोरीला ते सतत दडपणाखाली ठेवलं जातं. तिची नजर सुद्धा अशी शांत संयमित, नाकासमोर चालणारी अशा प्रकारची असते. पण त्याच मुलीला जर दुकानावर बसावलं, त्याच मुलीला एखाद्या व्यवसायात एखाद्या विक्री काहीतरी करायला बसावलं, तर तिला ती बोलण्याचं स्केल, समोरच्या बोलण्याचं ते एक दाडशीपणा वाढतो. तिची नजर उघडी होते, म्हणजे नजर ती देत नाही कोणाला. मग ती गड्यासारखं त्या समोर हे असं तसं बांधणार बिनणार सगळं. हा, आणि बऱ्याचशा गोष्टी अजून पण तिला कळतात. पण ती निडर होते, बेडर होते, म्हणजे नजर उघडी होते. अशा प्रकारे हिची नजर उघडी झाली. कारण बार्गेनिंग करावं लागतं, कमी जास्तपणा करावा लागतो.
की तो म्हणला 50 रुपयात तिकीट दे. नाही 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 50ला नाही, ती 80ला घे. बरं 70 घ्या, जाऊ द्या. असं मी थोडं तिकीट मला यायला मला काय आवडत नाही, मग ते तिकीट काही विकू नको म्हणलं, दुसरं काहीतरी कर. म्हणजे शोधते दुसरा जॉब. दुसरा जॉब तिने शोधला, पण कुठला माहिती आहे का, ते जरा चांगला होता. एका दुकानाच्या कॅश काउंटर, म्हणजे डायरेक्ट CCTV असतात, कापड दुकान होतं सगळ्यांनी, पण कॅश काउंटरला फक्त बसायचं आणि जेवढे चिठ्ठ्या त्या निघतात आपल्या बिलिंगच्या, ते बिलाप्रमाणे हिशोब संध्याकाळी मालकाला द्यायचा, विषय संपला. 500च्या 500, 100च्या वेगळ्या, 50च्या वेगळ्या, अशा नोटा जुळवून त्याचा हिशोब तो द्यायचा. सोपं आहे काम म्हणली. तिथं तिथं नोकरी लागली. ती 4 पैसे कमवायची, हा 4 पैसे कमवायचा. कमवू द्या. ही म्हणायला लागली त्या नवऱ्याला की मी एवढं हाय फाय जगते, हाय फाय साडी घालते, अख्खं दुकान माझ्या ताब्यात आहे, पण ही नोकरी मला काय परवडत नाही बरं का. बरं मला काहीतरी बदल करता प्रयत्न करतो मी. बघा नवरा बायकोचा विषय हा. मग ती नोकरी सोडली. पण त्या माणसाचं हा जो शिवनागराजी आहे, ह्याचं एक वैशिष्ट्य होतं. मानला किती बी गासली तरी तेवढंच पैसे, शिवाय बॉस असतो, काय डोसाळतो, किती डोसाळतो, पण घरच्या प्रपंचासाठी, लेकरा बाळासाठी सहन करावं लागतं. व्यवसाय पाहिजे मला, व्यवसाय कमी मिळू जास्त मिळू, पण मनचा राजा होतो माणूस. स्वातंत्र्य मिळतं. जास्त कमी माल टाकला तर 2 दिवस सुट्टी करता येते. मग त्यांनी असा व्यवसाय निवडला की गावाकडं थोडं जायचं, शहरापासून एक 50 किलोमीटर. त्या ठिकाणवरून त्या टमटम 3 चाकी टमटम असतील, त्याच्यामध्ये 500-600 किलो कांदा आणि लसूण आणायचं मार्केटमधून. किलो मागं 2च रुपये राहू द्या, आणि तो इथं शहरात आणून जे आपले भाजी विक्रेते आहेत त्यांना विकायचा 2 रुपये 1.5 रुपये नफ्यावर. शिवाय उधार द्यायचा, कालचं पैसे आज घ्यायचं, आजचं पैसे उद्या घ्यायचं, असं रोटेशन पद्धत. त्याला लागलो ना 1000 रुपये राहायला, 30,000 महिना कमवायला. अरे मला 10,000 पेक्षा ही बरं आहे बा, डोक्याला ताण नाही. ते लसूण कांदा विकायला लागला. आता ती पैसा कमायला लागला म्हणल्यावर हिने ग बसावं का नाही. बायको म्हणायची हा व्यवसाय लय खालच्या दर्जाचा आहे, मला आवडत नाही, शिव तुम्ही बंद करून टाका. मला इडी आहे का काय तू, आजच्या काळात 30,000 रुपये कोण देतं. असं त्यांचं चाललं. ह्याने याचा व्यवसाय काय सोडला नाही, तिने तिची नोकरी सोडली नाही. 5-6 वर्षाचा कालावधी निघून गेला. भविष्यात असं घडलं की बायकोच्या वागण्या बोलण्यात, चालण्या बोलण्यात थोडा फरक जाणवायला लागला याला. त्याला म्हणले काहीतरी आहे भाऊ विषय. बायको फक्त आपली स्वयंपाक करून जाते, या पोरांच्याकडे बघते नाही असं नाही, पण तिचं मन, मी बोलतोय एक, तिचं मन लक्ष दुसरीकडेच असतं. काय भानगडी नेमका. म्हणला आपण तर कुठं सांगडा काढाय कमी पडत नाही, तरी पण अजून ह्याच्यात आपण प्रगती करू आपल्या बायकोमध्ये. त्यांनी आता नवरा बायकोचं सहजीवन हा प्रकार वेगळा आहे, आणि नवरा बायको हे नातं फार मोठे लक्षात घ्या. कारण एक स्त्री अख्खा आयुष्यभर त्याचे साथ पुरवते, किंवा एक पुरुष अख्ख्या जिवंत असेपर्यंत. मग मागं पुढं मरण काय कोणाच्या हातात नाही, कुणी मागं राहतो कोण पुढं राहतो, पण व्यसनामुळे गडी शक्यतो लवकर जातो, बाई मागं राहते, असा विषय आहे. हे इतके मोठं नातं आहे. म्हणलं आता आपल्यात काय लपवायचं नाही. मग तू एक काम कर ना, तुला आतली जरा रंगीबेरंगी दुनिया दाखवतो जरा, आणि वेगवेगळी आसनं दाखवतो. अश्लील फिल्म दाखवायला सुरुवात केली बायकोला यांनी बरं का. आता हिले हे गंजराडा कसा होता, माझ्या मते हे चुकीचं आहे, लक्षात घ्या. मग तिने डोकं लावलं, बया असं असतं काय, आणि ती आरडते का एवढी, तिथंच असतं तू बघ फक्त. म्हणला म्हणजे ती एक वेगळी दुनिया तिने पाहिली होती त्यावेळेस. आणि मग ह्याला सर्चिंग करून, आता हे सुद्धा एक व्यसन आहे बरं का, ध्यानात ठेवा. त्याचा वापर किती कुणी कसा करायचा त्याचा प्रश्न नाही, पण हे जर व्यसन जडलं अवघड आहे. आणि ह्यांची वाट याच व्यसनाने लागली या. ती अश्लील चित्रफित दाखवून 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 हिच्या डोक्यात झाला बदल. ते 2च पाहिजेत मग जास्त माझ्या, 3च पाहिजेत मग, असं तिच्या डोक्यात काय येऊ शकतं बा, कारण दिसतंय ना पुढं. मग मनाला वाटतं ना आपण याचं प्रॅक्टिकल करावं. आलं लक्षात. नको ते विषय. यांनी एखाद्या पांडुरंगाची परमेश्वराची मूर्ती मांडली असती, ते मानला असता की ही सेवा, ही पूजा आपण दोघांनी एकत्र करू, मन शांत राहीन, घर प्रसन्न राहीन, मुलांच्या संस्कार राहीन, मुलांना आपण हात जोडून बसू, कापूर जाळू संध्याकाळचा, म्हणजे थोडंसं नाही का वातावरण नाही. पण हे कलियुगात हे अशा गोष्टी होत राहतात.
म्हणलं आपण आता हे करू, हे बघतो, आज संध्याकाळी हे बरं का, आज उद्या हे बरं का, अशा प्रकारे. आता विषय पुढं असा झाला की याचा अश्लील फिल्म राहिली एका बाजूला, पण तिनेच एक ठोक्या बघितला तिकडं. हा मग असंच असतं बघा, ही वाटून झालं. चांगलं निघणार आहे का याच्यातून, वाईटातून वाईटच निघणार, तसंच झालं. हिने ठोक्या बघितला आणि त्या ठोक्याचं नाव आहे गोपी. आता गोपीचं थोडं वय कमी असल्यामुळं व्यवस्थित म्हणजे संमत करताना टायमिंग बिमिंग परफेक्ट, आणि थोडा हुशार गडी होता, म्हणजे फोर प्ले. हा, भजी कधी काढायचा, तेल गरम झाल्यानंतर. हा, लय गाई करून काय उपयोग नाही, ध्यानात ठेवा. मग ते ते प्रकारच नाही, लोकांना करायचं सुद्धा कळणार हो, लय अवघड झालं जगात. मग हा सारा व्यवस्थित करायला तिला जे चरण सुख असतं, चरम सुख, परमोच्च, ते मिळायला लागलं. आणि मग तिचं जे मेंदू आहे तिने असं केलं की बाबा हा नवरा आहे, हा ठोके, याच्यात परफेक्ट कोण, हा जीव लावतोय. नवरा सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतोय, पण हा जास्त जीव लावतोय, गोड बोलतोय, म्हणून ते खायला आणून देतोय. पण तिला एवढं कळत नाही, शिव नवरा जे आहे ना, हा वाईट प्रसंगात तुझ्या साथीला राहणार आहे, ध्यानात ठेवा. वाईट प्रसंगात ठोक्या पळून जाणार आहे. उद्या एखादा दुर्धर आजार होऊन द्या, नवरा सेवा करीन, ठोक्या करीन का सेवा, असं असतं, लोकांना कळत नाही. ती झालं बा त्यांचं रंगारंग चालू, होऊन द्या. ह्याला कळलं ती गोष्ट, आता कळतीच काय का व्हायना. ह्याला कळल्यानंतर याचं घरातले वाद तयार व्हायला लागलं. यांनी बायकोला हानमार कर, दुनिया कर. मग हानमार करायला सुरुवात केली, शिव्या द्यायला सुरुवात केली की हिच्या मनात त्याच्याविषयी प्रचंड चीड आणि राग तयार झाला. ही मानवी प्रोसेसच अशी आहे, अनेक खुनांची मानवी असंच असतंय. ती म्हणली भया मुर्दा मेला तरी बरं होईल, धडा धडा मारतो. मग ती हे नाही म्हणत की नवरा सोडून बाहेर शेण कायला खायचं बा, असं बी असतं ना. मग ऐका नाही, बरं लेकरं बाळ आहे, त्याच्या भवितव्याचं काय, त्याच्या शिक्षणाचं काय, अशी तुल्य दुनिया आहे, तुम्हाला सांगतो. यांची वाद तयार व्हायला लागले. नवऱ्याला म्हणले यांचा आपलं जाऊन द्या, गाडी करून टाकू आपण, मला तू म्हणशील तेव्हा जाऊन द्या गाडी, आपलं काय म्हणणं नाही म्हणलं. हा, आणि मी म्हणला त्या गोष्टी सक्षम आहे एकदम. त्याला अक्कल पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही एखाद्याच्या मृत्यूचं प्लॅनिंग करता, त्यावेळेस तुम्ही तुमचं कुटुंब पूर्ण अंधारात जातं. तुम्ही तुरुंगात जाऊन बसता, कुटुंबाची वाट लागते, त्या 4 पैसे त्या पोरांचं शिक्षण होऊ शकत नाही, लाख लफडी. त्याच्यामुळं शक्यतो गुन्हेगारी टाळा, किंवा आपल्या हातून कधी गुन्हा होऊ नये याची खबरदारी घ्या. झालं, ह्यांनी 18 जानेवारीचा दिवस निवडला बा, त्याच्यामुळे हे घटना. आणि वयस्कर झाले ते दोघं बी, काय लय बारीक नव्हते राहिले, कारण लग्न 2007ला झाले. 18 जानेवारी ह्या दिवशी ती म्हणली त्याला काय आवडतं, म्हणली बिर्याणी लय आवडीने खातो बा, म्हणले आज बिर्याणीच करतो, चिकन बिर्याणी. आणि त्याच्यामध्ये 18 वळा टाकल्या, कशाच्या, झोपीच्या, गुंगी येण्यासाठी. आता ते औषधाचं असं आहे की माणूस फक्त शरीराची दडदड तिचा, पण एकदम मेल्यावर शांत पडतो, असा गदागदा त्याला हलवला तरी उठत नाहीत. अशा प्रकारे ती झोपलं आपल्या खोलीत. मग हा ठोक्याला बोलून घेतला आणि ह्या दोघांनी मिळून त्याला गळा आवळून, उशी आवळून खलास करून टाकला. आता हा जो शिवनागराजे हा मेल्यानंतर म्हणले आता ही कसं काय करायचं. म्हणलं वाजल्यात किती, मला रात्री 11:15 वाजल्यात, पोरं झोपल्यात. म्हणलं हे बघ माधुरी, इकडे ये. माझ्यासाठी तू माधुरी दीक्षितपेक्षा कमी नाही. आपण हे केले, आपला रंगारंग कार्यक्रम भविष्यातही चालू राहील, अशी आपण प्रार्थना करू. तू एक काम कर, सकाळपर्यंत एकदम शांत राहायचं, काय बोलायचं नाही. 6 वाजता बोंबलायला सुरुवात कर, अटॅकनी मेला, अटॅकनी मेला. हा गेला निघून. आता हिने 11 वाजल्याला मेलेला नवरा आहे ते दाखवून टाकलेला, शेजारी पायथ्याशी बसली त्याच्या, किंवा त्याच्या जवळ बसली. इतकं विचित्र गोष्ट घडली की ही 11 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत फक्त अश्लील फिल्म बघत होती, ध्यानात ठेवा. वर बायको, कलियुगातली बायको, हा, नादखुळा. तुम्हाला सांगतो, तुम्ही हिमालयाचा पत्ता शोधून ठेवा. एखादी जर तुमच्या गळ्यात असली पडली ना, हिमालयाचा रस्ता कुठेही बघायचा बा, तिकडे जाऊन बसायचं, डोक्याला ताण नाही, डोक्याला ताणच नको बा. पण कार्यक्रम गदाळ होणार तुमचा, करेक्ट होणार ही. आणि ते सगळं तिने नंतर पकडल्यानंतर पोलीस स्टेशनला सगळं लेखी दिले, मी बघत होते.
म्हणजे हे अश्लील फिल्म नवरनीच तिला व्यसन लावलं आणि तिने तेच बघितलं ह्याला मारून 5-6 तास लय अवघड आहे. ते बघितलं सकाळच्या बारी केली ठाणठाणा बॉम्बला सुरुवात. अटॅक आला आणि अटॅक आला, अटॅक आला, अटॅक. आता तिथले 4 लोक गोळा झाले. पोलीस पाटीलला बोलावलं, पोलीस पाटलाने पोलीस स्टेशनला फोन केला, पोलीस स्टेशनचं पथक आलं आणि प्रत्येक आता तो जो माणूस आहे शिवनागराजू, आता जवळची असतातच ना, काही बहीण असते, भाऊ असतात, चुलत भाऊ असतात, बाप असतो, कोणीतरी असतंच ना जवळचं. त्यांना कळवलं की ते आले. त्यांचा पोरगा आहे तो. म्हणले अटॅक आला ना, येऊन दे साहेब, आमची रिक्वेस्ट आहे सदर बॉडीची पोस्टमार्टम व्यवस्थित व्हावं. पोलिसांनी पंचनामा व्यवस्थित केला, ती बॉडी पोस्टमार्टमला पाठवली. 1 नंबर रिझल्ट आला. रिझल्ट असा आला 3 वरगड्या तुटलेल्या आणि श्वास गुदमरल्याने मृत्यू. व्हिसेराजवर राखून ठेवलं तर व्हिसेरामध्ये सुद्धा पॉयझन आढळल्याशिवाय आढळलं. कुठलं? ते गुंगीचं औषध गोळ्यांचं. ते व्हिसेरा काय आलेलं नाही अजून. पण ह्या 2 गोष्टी PM मध्ये हे झाल्यानंतर हा डॉक्टर म्हणले हत्या आहे. मग बायको अटॅक आला तेव्हा तू कुठं होती, काय करत होती? मग वेगवेगळे प्रश्न, वेगवेगळ्या प्रश्नात हिला काय बोलता येणार. कारण कसं असतं, सत्य सत्य आहे शेवटी. म्हणजे आजकाल जरी जास्त चलत नसलं तरी सत्याची. म्हणली साहेब काही मानावा, पण ही काय अडथळ्यात आहे ना. मग शेवट तिने महिला कॉन्स्टेबलने तिची योग्य प्रकारे ओटी भरण कार्यक्रम केल्यानंतर तिचं ठोक्याचं नाव तर सांगितलं बाबा. ती उचललं बा तिकडं. हा, ते रस्सम खाता खाता विचार रस्सम. हा, भारी प्रकार असतो. उचलला त्याला लुंगी सकड उचलला. दोघांना सांगितले काय केले कसं केले. तेव्हा त्यांनी संपूर्ण लेखी हे कार्यक्रम दिला. पण पोलीस सुद्धा अचंबित झाले की प्रेताजवळ बसून 5 तास बाई अश्लील फिल्म बघत होती. अशा प्रकारची दुनिया आहे, अशा प्रकारचं जग आहे. त्याच्यामुळं नको, हां, नको तो कार्यक्रम तुम्ही करू नका. आपल्या आयुष्याशी खेळू नका. बायकोला काही वाकडं तिकडं दाखवायच्या प्रयत्नात तर अजिबात पडू नका. नाहीतर करेक्ट कार्यक्रम 2026ला आपला झाल्याशिवाय, तुमचा माझा झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळं हात जोडून सगळ्यांना ही विनंती. रामकृष्ण हरी माऊली.